क्रीडा रसिक हो नमस्कार. आपल्या या क्रीडा विश्व कार्यक्रमात स्वागत. आजच्या कार्यक्रमात कबड्डी प्रशिक्षक प्रताप शेट्टी आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आपण ऐकूया. नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रो कबड्डी लीगचा 11वा हंगाम हैदराबादला सुरू झालाय. 12 संघांमधील हा महासंग्राम आता ऐन रंगात आलाय. याविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्व कार्यक्रमात मी स्वागत करतो प्रो कबड्डी लीगचे अनुभवी प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांचे. शेट्टी सर, तुमचं क्रीडा विश्व कार्यक्रमात आकाशवाणीकडून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. शेट्टी सर, सर्वप्रथम मला जाणून घ्यायचं आहे की पुणेरी पलटण जे मागच्या वेळचे विजेते आहेत, यंदा त्यांना प्रो कबड्डीचं विजेतेपद पुन्हा राखता येईल का? यंदाच्या प्रो कबड्डीमधले जेवढे संघ आहेत ते सगळे संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे कुठला संघ जिंकेल हे आता सांगणं कठीण आहे. त्यामध्ये तुम्ही बघाल तर प्रो कबड्डीमध्ये यंदा पुणेरी पलटणचा संघ चांगला आहे. त्याच्यामध्ये खेळाडू जसे असलम इनामदार आहेत, आकाश शिंदे आहेत, पंकज मोहिते आहेत, असे चांगले खेळाडू आहेत. ते गेल्यावेळी होते, त्यामुळे त्यांनी गेल्यावेळी फायनल मारली. यावेळी पण त्यांचा संघ चांगला आहे, पण दुसरेही संघ सगळे नवीन खेळाडूचे भरणं आहे. त्यामुळे सगळे संघही तुल्यबळ आहेत. त्यामुळे यावेळी ह्या गोष्टीबद्दल सांगता येणार नाही. शेट्टी सर, जसा पुणेरी पलटण हा संघ बलवान आहे, त्याचप्रमाणे आणखीही बाकीचे जे संघ आहेत तेही तितकेच बलवान भासत आहेत. तर एकंदर तुम्ही या प्रो कबड्डी लीगचं कशा रीतीने विश्लेषण कराल? कोणते संघ तुम्हाला जेतेपदासाठी दावेदारी करू शकतील असं वाटतंय? यंदा तुम्ही विचारला पहिल्या प्रश्नामध्ये, तसंच बघाल की पुणेरी पलटण हा संघ त्यामध्ये व्यवस्थित आहे. सगळे तुल्यबळ खेळाडू आहेत. जसं मी सांगितलं, असलम इनामदार आहे, आकाश शिंदे आहे, पंकज मोहिते आहे, डिफेन्स पण चांगला आहे. तसेच तुम्ही बघायला गेलं तर याच्यामध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स, बंगाल वॉरियर्स हा संघही तुल्यबळ आहे. त्यामुळे सगळे संघ तुल्यबळ असल्यामुळे कुठला संघ चांगला आहे आज सांगणं कठीण आहे. एखादा कमीत कमी अर्धा सीझन संपल्यावर सांगू शकतो की संघाची काय परिस्थिती आहे. अर्धा हंगाम संपल्यानंतरच आपल्याला प्रो कबड्डीचं अचूक विश्लेषण करता येईल की कोणता संघ बलवान आहे आणि कोणता संघ हा कमकुवत आहे. महाराष्ट्राचे खेळाडू आपल्याला बऱ्याचशा सर्वच संघांमध्ये दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं काही नेतृत्व सुद्धा करतायत. म्हणजे शुभम शिंदे असेल किंवा आपला असलम इनामदार. तर तुम्ही या प्रो कबड्डी लीगकडे महाराष्ट्राच्या बाजूनं कशा रीतीने पाहताय? जेव्हापासून प्रो कबड्डी चालू झाले त्याच्यानंतर एक 4-5 सीझनच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चांगले संघ खेळाडूंचे, जसे शहरामध्ये सोडून ग्रामीण विभागामध्ये भरपूर खेळाडूंचं उपस्थित झाली आहे. त्यामध्ये तुम्ही आकाश शिंदे बघा, अशा खेळाडू असल्या कारणामुळे महाराष्ट्र संघ नॅशनल्समध्ये पहिल्यानंतर दुसरं तिसऱ्या क्रमांकावर असतं. त्यामुळे प्रो कबड्डीमुळे घराघरामध्ये कबड्डी गेल्यामुळे की सगळीकडे ग्रामीण विभागात चांगले कबड्डी खेळाडू तयार होत आहेत. त्यामुळे ह्या माध्यमातून महाराष्ट्र संघाला चांगले खेळाडू भेटत आहेत. तुम्ही स्वतः प्रो कबड्डीत जयपूर पिंक पॅन्थर्सला मार्गदर्शन केलं आहे. तसंच यावेळी मात्र बंगाल वॉरियर्सचं प्रशांत सुर्वे हे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर एकंदर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रशांत सुर्वे हे आमचे मित्रच आहेत आणि चांगले युनियन बँक या संघाचे ते प्रशिक्षक आहेत. आणि त्यांचा संघही यावेळी चांगलं तुल्यबळ आहे. चांगले खेळाडूंचं भरणं आहे आणि जास्त मराठी खेळाडू त्या जास्त भरणं आहे आणि तो संघही चांगला आहे. आणि सुर्वे हे चांगले अनुभवी प्रशिक्षक आहेत. तर त्यांच्या कोचमुळे बंगाल वॉरियर्स हा संघ चांगलं हे करेल असं मला वाटतं. त्यांचं रिझल्ट चांगलं येईल असं आम्हाला वाटतं. प्रो कबड्डीमुळे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचं जीवनमान बदललं असं म्हटलं जात आहे. आपण जर गेल्या 10 वर्षाचा आढावा घेतला तर हेच आपल्याला दिसून येतं. पण देशातील व्यावसायिक कबड्डीच्या आराखड्यावर मात्र त्याचा परिणाम झाला. याबाबत तुम्ही काय सांगाल? जो कोण पोरं कबड्डी खेळतात खेळाडू, त्यांना असं वाटतं की एकच वेळेस आम्ही डायरेक्ट प्रो कबड्डीला खेळायला पाहिजे. कोणीही मेहनत करायला मागत नाही. पहिलं कसं होतं, व्यावसायिक संघा माध्यमातून वर्षाला कमीत कमी 10 ते 12 टुर्नामेंट व्हायचे. त्या माध्यमातून खेळाडू व्यवस्थित व्यायाम करायचे आणि सगळ्या संघाचे व्यवस्थित सराव शिबिर व्हायचा. त्यामुळे काय कबड्डी खेळाडू चांगल्या पद्धतीने सराव करून चांगल्या पद्धतीने तयार व्हायचे. सध्या काय झालं की पावसाळ्याच्या वेळेस व्यावसायिक संघाचा सुट्टी आहे, म्हणजे आराम असल्या कारण त्यावेळी ते लोक मस्तपैकी रेग्युलर एक्सरसाइज करून आपले 3 महिने 4 महिने ते आपले रिव्हर्स करून घ्यायचे. इकडे माल दुखणं झाला असेल ते वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे. पण सध्या काय झालं की त्या खेळाडूंना रेस्ट मिळत नाही. कंटिन्यू ते प्रो कबड्डीमध्ये खेळतात. प्रो कबड्डीमुळे त्यांचं फायनान्शियली चांगलं झालंय, त्याबद्दल वाद नाही. पण व्यावसायिक संघाचं आजकाल रिक्रुटमेंट कमी झाले, कारण की व्यावसायिक संघामध्ये जास्त टुर्नामेंट होत नाही.
प्रो कबड्डी हा 4 ते 5 महिन्याचा हंगाम असतो, त्यामुळे व्यावसायिक मॅच खेळायला कोणी खेळाडू सापडत नाही. त्यामुळे व्यावसायिक संघाची थोडी कमतरता जाणून येते, याच्यामध्ये व्यवसायाची टुर्नामेंट जास्त होत नाहीये. प्रो कबड्डीचा हंगाम हा दीर्घकाळ चालतो. खेळाडू दुखापतींचे आव्हान कसे सांभाळतात? शेट्टी सर, याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. मी याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिलं व्यवसाय खेळल्यावर पावसाच्या 3 महिन्याच्या त्या हंगामामध्ये आम्ही व्यवस्थितपणे एक्सरसाइज करून आमचे जेवढे दुखणं आहेत, जेवढे इंजुरीज आहेत, ते सगळे आम्ही व्यवस्थित करून घ्यायचो. पण आता काय झालं की 7-8 महिने आम्ही व्यवसाय खेळतो, त्याच्यात 4 महिने म्हणजे ज्या आम्ही रेस्ट करायचो त्या हंगामामध्ये आमचे खेळाडू प्रो कबड्डी खेळायला जातात. त्यामुळे दुखापत वाढण्याची शक्यता आहे. आणि मॅटमध्ये आल्यामुळे, मॅट पहिलं मातीमध्ये एवढं दुखापत होत नव्हतं, मॅटमध्ये खेळल्यामुळे आजकाल दुखापत जास्त होतं. हां, त्याची फिजिओ असतात, सगळं असतात, तरीसुद्धा जास्त खेळ खेळल्यामुळे दुखापत जास्त झालेला आहे. त्यामुळे खेळाडूंचं लाईफ हा कमी झालेला आहे. व्यावसायिक कबड्डीचा जो ढाचा आपल्या मुंबई शहरचा हा सर्वात बलवान मानला जात होता. आपण याच पद्धतीनं बघितलं तर कॉर्पोरेट नॅशनल म्हणजे व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा याचाही एक मोठा मान होता. पण गेल्या काही वर्षात आपण बघतोय एअर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा सारखे जे मोठे संघ आहेत ते सुद्धा आता बंद होत चालले आहेत. तर एकंदर व्यावसायिक कबड्डीकडे शेट्टी सर तुम्ही कशा रीतीने पाहता? व्यावसायिक संघामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे चांगले संघ जो एअर इंडिया, महिंद्रा हा मोठा आणि बँक बोर्ड जेवढे बँकचे संघ होते ते सगळे बंद झाल्यामुळे व्यावसायिक संघ कमकुवत झालेला आहे. चांगले खेळाडूंचा भरणा नाही आहे. कुठेही प्लेयर न घेतल्यामुळे जास्त व्यावसायिक संघामध्ये जास्त चांगले खेळाडू दिसत नाही. ठराविक 3-4 संघच आहेत ते चांगले पद्धतीने वरती खेळतात. तर व्यावसायिक संघामध्ये भरपूर म्हणजे रिक्रुटमेंट पण नाही आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये पण आजकाल घेणं कमी झालं आहे. त्यामुळे व्यावसायिक संघाची परिस्थिती थोडी बिकट आहे. बरोबर. शेट्टी सर, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आलात. प्रो कबड्डी आणि त्या अनुषंगानं कबड्डीतील आव्हानांवर आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांच्याशी. यानंतर आपण स्वागत करत आहोत मल्लखांब क्रीडा प्रकारातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचं. देवरुखकर सर, तुमचं आकाशवाणीच्या क्रीडा विश्व या कार्यक्रमात मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. अक्षय तरळ आणि जानवी जाधव या तुमच्या 2 खेळाडूंना यावेळी मल्लखांबमधील शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक प्रशिक्षक म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन. काय भावना आहेत तुमच्या? सर, भावना तर खूप चांगल्या आहेत, कारण प्रत्येक प्रशिक्षकाचं स्वप्न असतं की त्यांनी घडवलेल्या खेळाडूंना एक चांगले पुरस्कार मिळावे. मला ज्यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला तेव्हा नक्कीच मला खूप आनंद झाला, कारण तो मल्लखांबातला सर्वोच्च पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील मी सर्वप्रथम पहिला पुरस्कार विजेता म्हणून मी तो पुरस्कार स्वीकार केला. हा माझ्या खेळाचा पुरस्कार आहे. पण सर, या दोघांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझा आनंद हा 10 पटींनी मोठा होता, कारण द्रोणाचार्याच्या या मुकुटावरती 2 असे फेदर आले जेणेकरून माझी छाती अजून उंचावली, मान उंचावली, आपण केलेल्या कार्याची पावती मिळाली. भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. पण महाराष्ट्र शासनानेही आज मल्लखांबासारखा आपला मातीतला खेळ याला थेट पुरस्कार दिला आणि त्याला गौरवण्यात आलं. त्यामुळे हे दोन्ही माझे खेळाडू छत्रपती पुरस्कार होत आहेत. एकाच वर्षी पुरुष आणि महिला असे शिवछत्रपती पुरस्कार घेणारे एकाच कोचचे आणि एकाच संस्थेचे हे असल्याचा मला अजून जास्त अभिमान आहे. त्यामुळे आनंद शब्दात सांगणं खूप कठीण आहे, पण प्रचंड आनंद झालेला आहे सर. तरळ आणि जाधव म्हणजे अक्षय तरळ आणि जानवी जाधव या 2 खेळाडूंविषयी आणखी आमच्या श्रोत्यांना काय माहिती सांगाल थोडक्यात? सर, अक्षय तरळ आणि जानवी जाधव हे खूप चांगले आणि खूप प्रामाणिक खेळाडू आहेत. त्यांच्या आयुष्यातले त्यांनी जवळपास 10 ते 15 वर्ष हे मल्लखांब खेळाबरोबर त्यांनी दिलेले आहेत. आणि एक प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी वाढते की आज त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य त्यांनी मल्लखांब खेळायला दिलेलं आहे, तर आपण ॲज अ प्रशिक्षक म्हणून त्यांना त्या पातळीवरती घेऊन जाणं आणि त्यांना एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं. एक खंत आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पुरस्कार नसतात तोपर्यंत तुमची ओळख नसते. आज याच दोघांच्या पुरस्कारामुळे मी आज इथे तुमच्या समोर बसलोय, त्याचा अभिमान आहे. पण त्या मुलांनी आतापर्यंत बरेचसे राष्ट्रीय पुरस्कार घेतलेले आहे आणि ते दोघंही दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचे वर्ल्ड चॅम्पियनही आहेत. मल्लखांब हा क्रीडा प्रकार सर्वसामान्यपणे आव्हानात्मक वाटतो. तो कुणी करावा? आरोग्यासाठी तो कसा पूरक आहे? याविषयी देवरुखकर सर आमच्या श्रोत्यांना तुम्ही माहिती द्या. तर तुमचा प्रश्नच असा आहे की हा आव्हानात्मक खेळ आहे. तर कोणता खेळ आव्हानात्मक नसतो? क्रिकेट बघा, कबड्डी बघा किंवा कोणतेही खेळ हे त्याला आव्हान असतंच, तिथे इंजुरी असतेच.
फक्त मल्लखांबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा लोकांना वाटतो, कारण की तो कुठेतरी उंचावर केला जातो, त्याच्यामध्ये भरपूर असं रिस्क आहे असं लोकांना वाटतं, धोका आहे. पण तसं नाही सर. स्पर्धात्मक मल्लखांब बघितल्यावरती तुम्हाला नक्की जाणवेल. पण सर मल्लखांब एवढा सुंदर खेळ आहे, त्याचा आनंद लोकांनी घेतला पाहिजे. वयाच्या 6व्या वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत प्रत्येकाने, तुम्ही, मी मल्लखांब खेळ हा करू शकतो आणि केला पाहिजे. त्यामुळे मल्लखांब खेळ हा खेळल्याने जो आनंद मिळतो, जसा एका गिर्यारोहकावरती गेल्यावरती टोकावरती पोहोचल्यावर जो आनंद मिळतो, तसाच एका खेळाडूला मल्लखांबाच्या बोंडावरती 7 सेंटीमीटर व्यासावरती उभं राहून जो आनंद मिळतो तो सांगण्यासारखा नसतो. त्यामुळे मल्लखांब खेळल्याने आनंद मिळतो, शरीराला खूप चांगली एक व्यायामाची रचना मिळते, शरीर घडतं. त्यामुळे प्रत्येकाने मल्लखांब केला पाहिजे, प्रत्येक भारतीय नागरिकांनी मल्लखांब एकदा तरी केला पाहिजे असं मला वाटतं. मल्लखांब हा ऑलिम्पिक प्रात्यक्षिक प्रकार म्हणून अगदी 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्येही पोचला होता आणि तिथे त्याला गौरवण्यातही आलं होतं. एकंदर गेल्या काही वर्षात मल्लखांबाची आंतरराष्ट्रीय वाटचाल खूप वेगानं आणि उत्तम सुरू आहे. याचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल? 1936 साली बर्लिन ऑलिम्पिकला डेमॉन्स्ट्रेशन झालं. ह्यावर्षीही प्रात्यक्षिक ऑलिम्पिकच्या वेळेला झालेली आहेत. मल्लखांबाचा इतिहास आहे 200पेक्षा जास्त वर्षापूर्वीचा आहे. आपले एक पूर्वज गुरु होते टकेजमाल म्हणून. त्यावेळेच्या कलेक्टरांच्या समोर टकेजमाल यांनी मल्लखांबाला लोणी लावून मल्लखांबाचं प्रात्यक्षिक केलं होतं. हे खूप कौशल्य डिफिकल्ट आहे, याचं सादरीकरण करणं हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या खेळाडूंना पण जमणार नाही असं ते प्रात्यक्षिक आहे. त्याची कुठे इतिहासात नोंद नीट केली गेली नाही. आपण ऑलिम्पिकशी तुलना करतो प्रत्येक वेळेला. आंतरराष्ट्रीय लेवलवरती मल्लखांब खूप चांगल्या लेवलवरती वाढतो आहे आणि त्याचा अभिमान आहे, कारण आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या. त्याची पावती म्हणून मला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. माझ्या आधी 2 अर्जुन पुरस्कार आणि 1 द्रोणाचार्य पुरस्कार असे 4 नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. याच वर्षीचा पद्मश्री पुरस्कार पण आपले माननीय उदय देशपांडे सरांना मिळालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलवरती मल्लखांब खूप चांगला वाढतोय, याचा अभिमान आहे. ऑलिम्पिक सारख्या वेगवेगळ्या ठिकाणीही मल्लखांब खेळ हा जातोय. आज प्रात्यक्षिकही होत आहेत आणि असाच खेळ हा खूप म्हणजे सर्वात मोठं फास्टेस्ट ग्रोईंग खेळ म्हणून मल्लखांबाकडे बघितला जातो. आपल्या सरकारकडून पण त्याला खूप चांगल्या गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे मल्लखांब हा काही वर्षापूर्वी लोकांना त्याचं नावही सांगून कळत नव्हतं की नक्की मल्लखांब म्हणजे काय. आता ती परिस्थिती बदलली आहे. लोकांना मल्लखांब हे लगेच सांगितल्या लक्षात येतं. आता परदेशातही मल्लखांब क्रीडा प्रकाराचं विशेष आकर्षण आहे. देवरुखकर सर, याविषयीची माहिती आम्हाला सांगा. सर, नक्की परदेशात मल्लखांबाचं खूप आकर्षण आहे. मी विलेपार्लेला व्यायामशाळा चालवतो. आमच्याकडे जपानवरून खेळाडू आले होते मल्लखांब शिकण्यासाठी. पहिला 2003 तोशियारा ओईकावा असा खेळाडू आला होता. त्याने कुठून तरी संपर्क घेतला. त्यावेळेला एवढं जास्त इंटरनेट आणि हे सगळं नव्हतं, तरीही त्यांनी संपर्क घेऊन तो ईमेलच्या माध्यमातून आला, मल्लखांब शिकून गेला. जाताना मल्लखांब घेऊन गेला. तिथे त्यांनी प्रचार प्रसार केला. त्यानंतर कैको नावाची एक मुलगी आली. ती येऊन आपल्याकडे 2014 पासून ती शिकत होती विलेपार्लेमध्ये. आणि आनंदाची गोष्ट अशी की जेव्हा पहिला वर्ल्ड कप विश्वचषक झाला त्यामध्ये ती जपानमधनं तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि पुरलेल्या मल्लखांबामध्ये त्या कैकोनी 2 सुवर्णपदक घेतले होते. म्हणजे आपल्या भारतातलं सुवर्णपदक हे जपानला गेलं याचं दुःख होतं, पण आपल्याकडून शिकून गेलेल्या एका खेळाडूने ते मिळवलेलं आहे. आणि मल्लखांब खेळ हा जर मोठा होणं आपलं लक्ष असेल की मल्लखांब हा खूप मोठा झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी देशात विदेशात हा खेळ पोचला पाहिजे आणि त्याचप्रमाणे पदकही पोचली पाहिजे, तर लोकांना त्याचं आकर्षण निर्माण होईल. देवरुखकर सर, खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांच्यासारख्या देशातील अव्वल स्पर्धांमध्येही आपण पाहतो की मल्लखांबाचे खेळाडू हे यश मिळवत असतात. तर एकंदर वस्तुस्थिती त्याबाबतची काय सांगाल? सर, सध्या खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स ह्या भारतातल्या सर्वात उच्च दर्जाच्या स्पर्धा आहेत आणि यामध्ये आपला खेळ हा समाविष्ट झालेला आहे. याचा आनंद आहे, कारण याआधी मल्लखांब खेळ हा त्याच्यात समाविष्ट नव्हता. 36व्या नॅशनल गेम्स म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गुजरातमध्ये झालेल्यामध्ये पहिल्यांदा मल्लखांबाचा समावेश झाला. त्यावेळेला मी महाराष्ट्राचा प्रशिक्षक म्हणून मी माझं कार्य केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळालं होतं. याचा अभिमान आहे. जवळपास 13 पदकं महाराष्ट्राला मल्लखांब खेळाने आणून दिली आणि त्यावेळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र हा नंबर 1चा बनला. त्याचप्रमाणे गोव्याला झालेल्या नॅशनल गेम्समध्येही मल्लखांबात आपण जास्तीत जास्त पदकं आणली. त्याचप्रमाणे योगामध्ये वगैरेही खूप चांगली पदकं आली. पण मल्लखांबसारख्या खेळांमध्ये आपण पदकं आणून महाराष्ट्राचं नाव गौरवतो, महाराष्ट्र नाव उंच करतो, त्याचा एक वेगळा अभिमान आहे. आज खेळांमध्ये स्पर्धेत जिंकलेल्या मुलांना आपल्या सरकारकडून चांगले स्कॉलरशिप मिळतात. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना चांगले स्कॉलरशिप, चांगले पैसे मिळतात. आज ज्या मुलांना जे
स्ट्रगल लाईफ जगत होते त्या मुलांना चांगली रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये आलेली आहे. त्यामुळे खेळाने आज शरीर चांगलं दिलंच, पण सगळ्याच गोष्टी शरीरावर अवलंबून नसतात. त्याला कुठेतरी आर्थिक गणितं पण जोडली गेली तर आज खेळ हा खूप लांबपर्यंत चालेल. खेळणारी मुलं ही अजून खूप चांगली खेळतील आणि त्यांचं आयुष्यही खूप चांगलं बनेल. त्यामुळे ह्या ज्या स्पर्धा आहेत याला जे नाव आहे आपल्या देशामध्ये, त्यामुळे आज मलखांबाची आपण म्हणतात ना की एक ओळख आपल्या भारत देशामध्ये खूप चांगली झालेली आहे. बरोबर. देवरुखकर सर, तुम्ही खूप छान माहिती आणि वस्तुस्थिती या खेळाची सांगितली, राष्ट्रीय पातळीवरची. आपण अनेक टेलिव्हिजन कार्यक्रम पाहतो आणि या कार्यक्रमामध्ये मल्लखांब क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिकं पाहून जे रसिक असतात किंवा टी व्हीवर पाहणारे दर्शक असतात हे सुद्धा थक्क होतात. तर एकंदर याकडे तुम्ही कशा रीतीने पाहता? खूप चांगल्या पद्धतीची ग्रुप्स आहेत जे टेलिव्हिजनवरती आपलं सादरीकरण करतात. खूप सारे असे रियालिटी शोज आहेत तिथे मलखांब खेळाचं सादरीकरण केलं जातं आणि ते झालंही पाहिजे, कारण मलखांबाच्या प्रचार प्रसारासाठी हे ते खूप चांगलं माध्यम आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे सर, आता जग बदललं आहे. आता भरपूर असे सोशल मीडिया आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत जेणेकरून आपण आपला खेळ खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. माझं म्हणणं एवढंच आहे की हा खेळ आहे तो खेळ पद्धतीने साजरा झाला पाहिजे, कारण तिथे असणाऱ्या लोकांना मलखांबाकडे खूप वेगळ्या पद्धतीची अपेक्षा असतात. मग एका मलखांबाची 2 मलखांब लावा, 3 मलखांब लावा, ज्या पद्धतीने मलखांब केला जात नाही, आणि मग त्याला मग वेगळा कुठला तरी पोल लावा, मग त्याला चायनीज पोलचं रूपांतर दिलं जातं. माझं म्हणणं असं की खेळ आहे हा खेळ या पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे आणि तो तशाच पद्धतीने मांडला गेला पाहिजे, कारण हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, आपला भारताचा खेळ आहे. आज ना उद्या हा नक्की आशिया चषकमध्ये, कॉमनवेल्थमध्ये, ऑलिम्पिकमध्ये जाणार, यात मला नक्की खात्री आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदक हे आपल्या भारत देशाला येण्यासारखं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोणत्याही खेळातलं असो, तो आपलं कुठून जास्तीत जास्त पदक येतील हे वाट बघत असतो. तर पुढच्या फ्युचरमध्ये भारताला मलखांबामधनं जास्तीत जास्त पदक येतील ही माझी नक्की खात्री आहे. त्यामुळे आपण जो आपला खेळ मांडतो हा खेळ म्हणून दिसला पाहिजे, त्याची कुठे सर्कस झाली नाही पाहिजे, जेणेकरून लोक हे खेळाकडे आकर्षित झाले पाहिजे. त्या खेळाचं आपण जास्त गांभीर्य दाखवलं की त्याचे रिस्क फॅक्टर जास्त दाखवले तर सामान्य जे नागरिक आहे, जे मलखांबाकडे येणं गरजेचं आहे, तो खेळाचं सादरीकरणामुळे लांब नाही गेले पाहिजे. फक्त लोक टाळ्या वाजवून मलखांबाला स्वागत न करता मलखांबाकडे जवळ आले पाहिजे. मलखांबाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक दुसऱ्याला खांद्याला खांदा लावून मदत करायला पाहिजे. त्यामुळे सादरीकरण हे खूप चांगलं करतात, पण ज्या पद्धतीने आता खेळ वाढतो आहे, मला असं वाटतं की मलखांब खेळ हा मलखांब आपल्या मातीतला जसा चालतो तसाच लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, जेणेकरून खेळाचा खूप चांगला प्रचार प्रसार होईल. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर सर, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आकाशवाणीकडून तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे पण खूप मनापासून आभार. आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडनं 36 वर्षानंतर भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. याचप्रमाणे महिलांच्या 2020 विश्वचषकामध्ये रविवारी न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी विजय मिळवत विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं आहे. फलंदाजीत 43 धावा आणि गोलंदाजीत 3 बळी मिळवणारी ॲमेलिया कर ही न्यूझीलंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिलाच सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. श्रोतेहो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार. कबड्डी प्रशिक्षक प्रताप शेट्टी आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आत्ता आपण ऐकला. या कार्यक्रमाकरता निर्मिती सहाय्य रत्ना मगरे यांचं, सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. बरं आहे तर क्रीडा रसिक हो, आता निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूया पुढच्या क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.